इराण USAचं हे युद्ध जर थांबलं नाही तर त्याचा परिणाम जगाच्या लोकसंख्येवरही होऊ शकतो. कारण सिलिकॉन ऑइल आणि अमोनिया या दोन्ही गोष्टी कंडोमच्या उत्पादनासाठी वापरल्या जातात आणि त्यांचा मोठा पुरवठा मध्य पूर्वेतून येतो. आता काय होत आहे, या वस्तूंचा पुरवठा पूर्वीसारखा होत नाहीये. त्यामुळे कंडोम उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे कंडोमच्या किमती वाढू शकतात. एवढंच नाही तर जर कच्चा माल वेळेवर पोहोचला नाही तर उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटू शकतं. कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून मालाची वाहतूक सुरळीत होत नाहीये. यासोबतच याचा आरोग्य क्षेत्रावरही मोठा परिणाम होऊ शकतो. कारण हेलियम हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचा वापर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. MRI मशीन्स, हृदयविकारांचे निदान, कॅन्सर डिटेक्शन अशा अनेक वैद्यकीय प्रक्रियांमध्ये हेलियम वापरलं जातं. भारतात वापरल्या जाणाऱ्या सुमारे 75% MRI मशीनमध्ये हेलियम लागतो. या मशीनला वेळोवेळी 1000 ते 1500 लिटर हेलियमने रिफिल करावं लागतं. जगातील एकूण हेलियम उत्पादनापैकी सुमारे 30 ते 35% उत्पादन कतार करतं. हे उत्पादन त्यांच्या LPG प्रकल्पांशी जोडलेलं आहे. ज्या उत्पादन युनिटवर हल्ला झाला आणि जी बंद पडली त्यानंतर असं सांगितलं जात आहे की पुढील काही वर्षातही ती पूर्वीच्या उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचू शकणार नाही. आपण फक्त LPGच्या पुरवठ्याकडे लक्ष देत होतो, पण याचं उपउत्पादन म्हणजे हेलियम देखील आहे. आणि हेलियमचा वापर आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे तिथेही समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय सेमीकंडक्टर चिप्स, AI चिप्स आणि इतर अनेक प्रगत तंत्रज्ञान उद्योगांमध्येही हेलियम वापरलं जातं. उदाहरणार्थ दक्षिण कोरियातील सॅमसंग सारख्या कंपन्यांना लागणाऱ्या हेलियमपैकी सुमारे 60% हेलियम कतारमधून येत होतं. पण आता तो पुरवठा वेळेवर पोहोचत नाहीये. या सगळ्या समस्यांना आणखी गंभीर बनवते ती हेलियमची नैसर्गिक रचना. हेलियम साधारण -263 डिग्री सेल्सिअस तापमानावर साठवून ठेवावं लागतं. पण इतक्या कमी तापमानातही ते हळूहळू बाष्पीभवन होत राहतं. म्हणजेच हेलियम खूप काळ साठवून ठेवणं शक्य नाही. कोणत्याही तापमानावर ते काही ना काही प्रमाणात बाष्पीभवन होतच राहतं. आता विचार करा, जे टँकर्स स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अडकले आहेत आणि पुढे जाऊ शकत नाहीत त्यांचं काय होत असेल. त्यांच्यातील हेलियम हळूहळू बाष्पीभवन होत असेल. मग ते ज्या देशात किंवा ठिकाणी माल पोहोचवायचा आहे तिथे पोहोचल्यावर नेमकं काय होऊन जाणार. जर हेलियमच उरलं नाही तर त्या टँकर्सचा तरी उपयोग तरी काय. म्हणूनच हेलियम योग्य वेळी योग्य देशांपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. एरोस्पेस उद्योग असो, सेमीकंडक्टर उद्योग असो किंवा इतर अनेक क्षेत्र हेलियम कूलिंगसह हजारो कामांसाठी वापरलं जातं. पण सध्या तो वेळेवर पोहोचत नाहीये. आता ट्रम्प यांनी काय म्हटलं? ट्रम्प यांनी इशारा दिला की पुढील 48 तासात जर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे खुलं केलं नाही तर त्यानंतर आम्ही त्यांना आयरन एज किंवा स्टोन एज मध्ये पाठवू. अशा प्रकारची तीव्र वक्तव्य त्यांनी केली. त्यांनी आणखीही अनेक कठोर इशारे दिले. पण मुद्दा असा आहे की युद्ध सुरू झालं आहे तर ते संपवावंही लागेल आणि या सगळ्या अत्यावश्यक वस्तू पुन्हा त्यांच्या योग्य ठिकाणी वेळेवर पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.